गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा, आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत मोठं आंदोलन उभं केलंय. दरम्यान आंदोलनानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक जंतर मंतरला गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत आहेत. अशातच त्यांची प्रकृती खालावत असल्याने देशभरातून चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान दिल्लीतील या आंदोलनात शनिवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मोठा गोंधळ पाहायला मिळाला. नीट परीक्षेतील कथित फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतर इथे उपोषणाला बसलेल्या पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आले. तेथून सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर उपस्थित आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाची धग थेट कोल्हापुरातील गोकुळ दूत कार्यालयापर्यंत पोहोचल्याचं दिसून येत आहे. गोकुळ दूत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर गोकुळमधील पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतला. अशातच काल सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी केलेल्या आंदोलनाबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांनी जाब समर्थन करणाऱ्यांना विचारलं आहे. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात गोंधळ घातल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाची धग थेट कोल्हापुरातील गोकुळ दूत कार्यालयापर्यंत पोहोचल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.